नमस्कार, मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष आम आदमी पक्ष पुणे। आज पुन्हा आपण यूट्यूब या माध्यमातून भेटणार आहोत। अतिशय छान आणि पॉझिटिव्ह बदल अभियोग्यताधारकांमध्ये झालेला आहे आणि याचीच प्रचिती किंवा उत्तर म्हणून 2 कविता अगदी सुंदर आपल्याकडे आलेल्या आहेत। त्यात अभियोग्यताधारकांनी आपली व्यथा, आजची जी परिस्थिती आहे शिक्षक भरतीची, त्यावर मांडलेली आहे। त्या 2 कविता मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे। अतिशय सुंदर आहेत। पहिली कविता वाचूयात। नाव आहे काय बोलावं साहेबांना। काय बोलावं साहेबांना आता हेच आम्हाला कळेना। बुलेटिनच्या माध्यमातून कोणताच संदर्भ मिळेना। याद्या जाहीर कराव्या म्हणून निवेदन देणे आमचे टळेना। पण उत्तर म्हणून साहेबांच्या यथाशीघ्र व यथासावकाश अर्थच कुणाला कळेना। काय बोलावं साहेबांना आता हेच आम्हाला कळेना। खूप आले बुलेटिन आता तुमचे, पण संयमही आमचा सुटेना। बघा, खूप आले बुलेटिन तुमचे, परंतु संयमही आमचा सुटेना। काय बोलावं साहेबांना आता हेच आम्हाला कळेना। पटपडताळणी, बिंदू नामावली, मंजुरी यासारखे शब्द आता तुम्हाला शोभेना। खूप झाले बहाणे आता, निवड यादीशिवाय दुसरे काही कारणे नको ना। 55,000चा आकडा 21,000वर आणून ठेवला तरी इच्छा तुमची होईना। खूप झाले बहाणे आता, काय बोलावं तुम्हाला हेच आम्हाला कळेना। अतिशय सुंदर आपल्या वेदना, आपले म्हणणे येथे मांडलेले आहे आणि खरं आहे, एक एक शब्द यातला खरा आहे। आता दुसरी कविता आपल्याकडे आलेली आहे, ती आपण वाचणार आहोत। कवितेचे नाव आहे साहेब बुलेटिन नको आता यादी लावा। साहेब बुलेटिन नको आता यादी लावा। तुमची भाषा आणि त्याचा अर्थ तुम्हीच जाणावा। आशेने बघणाऱ्या मायबापासाठी, लेकरा बाळांच्या भवितव्यासाठी गुरुजी म्हणून समाज घडवण्यासाठी आम्हाला फक्त एक दिलासा द्यावा। साहेब बुलेटिन नको आता यादी लावा। मास्तर या शब्दाला थोडा तरी मान द्यावा। मास्तर ह्या शब्दाला थोडा तरी मान द्यावा। आज होईल उद्या होईल आता आयुष्याचा कंटाळा आला। आज होईल उद्या होईल आता आयुष्याचा कंटाळा आला। रोज पडणाऱ्या प्रश्नांना आता पूर्णविराम द्यावा। साहेब बुलेटिन नको आता यादी लावा। पुढच्या 2 ओळी माझ्या जोडते। साहेब बुलेटिन नको आता यादी लावा। नसता हा तुमचा टाइमपास लवकर संपवावा। नसता हा तुमचा टाइमपास लवकर संपवावा। आता यानंतर पुढचं बोलावं तर एक महत्त्वाचा मुद्दा मी अभियोग्यताधारकांना सांगणार आहे। आपण शिक्षक आहोत। एकीचे बळ ही कथा आपण लहान मुलांना शाळेमध्ये ऐकवतो। त्यानंतर फोडा आणि राज्य करा ही संकल्पना आपण इतिहासात शिकलेलो आहोत। एक शिक्षक म्हणून आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये या गोष्टी लक्षात ठेवतो का? जेव्हा अभियोग्यताधारक आपापल्यांमध्ये वेगवेगळे गट करून, वेगवेगळ्या गटाने अधिकाऱ्यांना किंवा कामासंबंधित लोकांना भेटतात, तेव्हा फक्त स्वतःविषयी बोलतात। सर्वसमावेशक मुद्दे मांडायला शिका। तुम्ही सगळ्यांनीच आता एक शिकण्यासारखी गोष्ट बघा, तुम्ही सगळ्यांनीच मतदान केले असेल। लोकसभा 2024 यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलेले आहे। देशातल्या घडामोडी काय चालू आहेत याकडे तुमचे लक्ष आहे का? इतके मोठे बदल झालेत।
एकीचे बळ म्हणून सगळे लढलेत. जेव्हा आपल्याला एखाद्या मोठ्या शक्तीच्या विरोधात लढायचे असते, जेव्हा आपल्याला आपले नुकसान समोर दिसत असते, तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र येणे फार महत्त्वाचे असते. मी राजकीय व्यक्ती असल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही सगळेच अनुभवत आहात सध्या. जे पक्ष कधी त्यांनी विचारही केला नसेल की भविष्यात आपण एकत्र येऊन लढू, ते पक्ष आपला स्वाभिमान, आपले हेवे दावे, आपल्या सगळ्या गोष्टी ज्या असतील झालेल्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी किंवा सगळे हेवे दावे, सगळं त्यांचा जो मान अपमान सगळं विसरून एकत्र आलेत, एकत्र लढलेत. का? कुणाला तरी त्यांना हरवायचं होतं, व्यवस्था आपल्याला बदलवायची होती. या सगळ्या गोष्टी कितीतरी महिन्यांपासून आपण टी व्हीवर बघत आहोत, आजूबाजूला आपल्या समाजामध्ये बघत आहोत. यातून आपण काय शिकलो? तरीही एका गोष्टीचे वाईट वाटते की आपण अजूनही गट म्हणून भांडत आहोत. याचा फायदा समोरची व्यक्ती घेणार आणि तुम्ही याच परिस्थितीत, याच अवस्थेत राहणार. आतापर्यंत काय होत आले? का शिक्षक भरती इतकी अवघड आहे? तिसरी व्यक्ती तुमच्यासाठी लढू बघत आहे, तुमचे हक्क तुम्हाला देऊ बघत आहे. तर परिस्थिती अशी निर्माण करतात तुम्ही लोक की जी व्यक्ती आपल्यासाठी लढत आहे तिला मोठा प्रश्न पडतो. म्हणून म्हणते सगळ्यांनी एकत्र या, एकत्र लढा. जे नियम आहेत त्या नियमानेच सगळ्या गोष्टी होणार आहेत. नियमाच्या बाहेर काहीच नाही होणार. जे नियम आहेत, ज्या गोष्टी रास्ता आहेत, त्याच गोष्टी होणार, तेच राऊंड लागतील. उगाच माझा लागावा म्हणून मी वेगळं निवेदन देणार, ही व्यक्ती वेगळं निवेदन देणार. याने काय होतं, आमच्यासारखी व्यक्ती जेव्हा आयुक्तांना किंवा इतर कुणाला भरती संबंधात निवेदन देते किंवा आपल्यासाठी मुद्दा मांडते, तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की मॅडम तो गट आहे, गट ए आहे, गट बी आहे, तुम्ही गट सी साठी आलेला आहात. पण गट ए किंवा बी किंवा सी हे आम्हाला उत्तरं विचारतात. आम्हाला प्रश्नांची उत्तरं त्यांनाही द्यावी लागतात, म्हणून आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. याने काय होतं, होणारी कामं कधीच होत नसतात. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, शिक्षक आहात, शिक्षक होऊ पाहत आहात. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला हव्यात. आपण एकत्र येऊन लढणं किती गरजेचं आहे. आज 14 वर्ष झालीत, तुम्ही सगळे वाट बघत आहात. कुणी 7 वर्ष झाले, कुणी 6 वर्ष झाले असतील वाट बघत आहात. तर इतका वेळ कधी लागतो का कोणत्या भरतीसाठी? नाही, फक्त शिक्षक भरतीसाठीच लागतो का? याचं उत्तर तुम्ही स्वतःला कधीतरी विचारा, प्रश्न विचारा स्वतःला. आणि हे सगळं असं का आहे याचं उत्तर तुम्हालाच तुमचं मिळेल. हे मी प्रत्येक अभियोग्यता धारकाला सांगत आहे. तुम्ही स्वतःसाठी अडचणी निर्माण करत आहात. स्वतःसाठी अडचणी निर्माण करत आहात. याने काय होईल, तुमच्यासाठी कोणतीच व्यक्ती लढू शकणार नाही. कसं लढणार? कुणी याचिका टाकतंय, कुणी म्हणतं नाही माझाच राऊंड पहिले लावा. एकमेकांशी भांडणं सोडा. सगळ्यांनी एकत्र या. एकत्र येऊन प्रशासनाला, शासनाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मागा. त्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत.
इतकी धावपळ, इतके प्रयत्न करत असताना परत कुठेतरी तुमच्या आतल्याच गोष्टी बाहेर येतात, आतलेच भेदभाव, स्वतःसाठी विचार करणं, नियमाच्या बाहेर काहीतरी सांगणं, बोलणं, निवेदनं देणं, हे सगळं टाळा तुम्ही लोकांनी. याने काही होणार नाही. तुम्ही तुमची ही जी भरती, शिक्षक भरती आहे, ही पुढे ढकलली जाईल आणि समोरच्या व्यक्तींना तेच हवं आहे. तुमच्यात फूट पाडून ही भरती कशी लांबवली जाईल याचाच प्रयत्न चालू आहे. हे लक्षात घ्या तुम्ही लोकांनी. सगळ्यांनी एकत्र लढा, एकमेकांशी बोला, एकमेकांचे प्रश्न विचारा. त्याशिवाय हे शक्य नाही. समाजामध्ये काय चालू आहे, काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करा आणि कुठेतरी स्वतःसाठी विचार करणं बाजूला ठेवून सगळ्यांसाठी विचार करा. जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी विचार करता तेव्हा सगळ्यात आधी तुमचे काम होते. असं मन मोठं ठेवून सर्वसमावेशक विचार करून एकत्र येऊन एकमेकांशी बोलून एकमेकांची प्रश्न ऐकून त्याच्यावर कसा तोडगा काढता येईल हे बघा. मी आधी हे म्हणून काही होणार नाही. आमच्यासारख्या लोकांना तुमच्यातच एकी नाही आहे किंवा अडचणी निर्माण होत आहेत असं सांगून आम्हाला शांत बसवलं जातं. यापुढे आमच्याकडे उत्तर नसतं किंवा प्रश्न नसतो की आता आम्ही काय बोलायला हवं. आणि हे सगळं तुमच्यामुळे घडत आहे. सर्वसमावेशक विचार करा. सगळ्यात आधी तुमचं काम होईल हे सांगते मी तुम्हाला इथे. आणि सर्वांनी एकत्र येऊन लढा. तुम्ही बघत आहात किती टाइमपास चालू आहे तो. यादी लावण्याच्या ऐवजी काहीतरी वेगळ्याच गोष्टी समोर आणल्या जात आहेत. या गोष्टी संपल्या पाहिजे, थांबल्या पाहिजे असं तुम्हालाही मनापासून वाटतं, पण तुमची कृती तशी नाही असं मला वाटतं. सगळ्यांनी एकत्र या, बसा, बोला. नियमानुसारच सगळ्या गोष्टी होतील. नियमानुसार आपण सगळ्या गोष्टी करून घेऊयात. नियमानुसार जे राऊंड आधी लागले पाहिजे तेच राऊंड लागतील. यासाठी आपण सगळे समजदार आहोत. सगळ्यांनी एकीचे बळ दाखवा. ज्या दिवशी तुम्ही एकीचे बळ दाखवणार तिथून पुढे तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही, कोणीच नाही. इव्हन तुम्हाला कोणाची गरजही नाही. तुम्ही स्वतःसाठी लढू शकता. हे गट किंवा हे याचिका ह्या गोष्टी सोडा. हिमतीने लढा, एकत्र लढा. तुमच्या सगळ्या मागण्या यांना पूर्ण कराव्या लागतील. तुमच्या सगळ्या मागण्या मान्य होतील इतकी हिंमत ठेवा. आणि ही हिंमत कधी येईल? कधी येईल? तुम्ही सगळे एकत्र आल्यावर येईल. आता ही गोष्ट खरं तर तुम्हा सगळ्यांना मी सांगावी म्हणजे तरी ठीक आहे. मी सांगते, सगळ्यांनी एकत्र या, एकत्र लढा. या सगळ्या व्यवस्था, ही जी सगळी व्यवस्था आहे ही बदलवून ठेवू शकतो आपण. आज फक्त एवढे बोलून आजचा हा जो आपला संवाद नाही म्हणता येणार, मीच तुमच्याशी बोलत असते खरं तर. आजचा हा व्हिडिओ जो आहे हा इथे थांबवते. पुढची तयारी आपली चालू आहे. प्रयत्न रात्रंदिवस चालू आहे. अस्वस्थ होऊन कोणीतरी काहीतरी सांगा, काहीतरी बोला, अस्वस्थ होऊ नका हे म्हणायचं आहे मला. वेट अँड वॉच. सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होत आहे. आपण करून घेणार आहोत. आपले प्रयत्न चालू आहेत. सगळी लोक पुण्यात कामाला लागलेली आहेत माझ्यासहित. त्यामुळे निश्चिंत राहा. एकत्र कसं येता येईल हे बघा. एकत्र येऊन नियमानुसार सगळ्या गोष्टी घडवून आणूत आपण लोक. मी तुमच्यासोबत आहे. पूर्ण आम आदमी पक्ष तुमच्यासोबत आहे. आपण सगळ्यांनी एकत्र लढूयात.
सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. सकाळी उठलं म्हणजे आमचं काम सुरू होतं अगदी रात्री झोपेपर्यंत. त्यामुळे चिंता नसावी आणि शक्यतोवर सगळ्यांनी कसं एकत्र आपण येऊ याचा विचार करा. एकत्र या. इथेच बोलणं संपवते. धन्यवाद.